ज्या स्त्रियांमध्ये हे 10 गुण असतात त्यांना त्यांच्या सासरे, सासू आणि पती नेहमी डळ्यांच्या पापण्यांवर ठेवतात. घराच्या प्रगतीमध्ये त्यांच्या स्त्रियांचा सर्वात मोठा वाटा असतो. तर दर्शक बंधूंनो, आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुमच्याकडून विनंती आहे की ही कथा पूर्णपणे ऐका. खूप आधी एक अत्यंत श्रीमंत व्यापारी होता, ज्याचे नाव विष्णुदास होते. विष्णुदास आपल्या व्यापारी कुशलतेमुळे दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होता, परंतु त्याच्या हृदयात खोल निराशा होती. त्याचा एकुलता एक मुलगा होता, ज्याचे नाव समर्थ होते. समर्थचे व्यक्तिमत्व असे होते की तो कधीही कोणत्याही कामात रुची घेत नव्हता आणि नेहमी आळशीपणे हरवलेला असायचा. विष्णुदासला आपल्या मुलाच्या मूर्खपणाबद्दल खूप दुःख व्हायचे आणि हा विचार नेहमी त्याला चावत राहायचा की जेव्हा तो राहणार नाही तेव्हा हे सर्व कोण सांभाळणार. दुसऱ्या बाजूला समर्थची आई देवी लक्ष्मी आपल्या मुलाबद्दल अत्यंत प्रेम ठेवायची. त्यांचे मानणे होते की त्यांचा मुलगा जसा का असेना एक दिवस सर्व काही शिकेल. जर समर्थ काही चूक करायचा तर ती त्याची चूक लपवण्यासाठी कोणता ना कोणता बहाणा शोधून काढायची. ती नेहमी मुलाच्या बाजू घ्यायची आणि त्याला सुधारण्याची संधी द्यायची. जसजसे समर्थ मोठा होत गेला तसतसा तो विवाहयोग्य झाला होता. लक्ष्मीने आपल्या पतीला त्याच्या विवाहाची गोष्ट सांगितली. लक्ष्मीने म्हटले, पियाजी, समर्थ मोठा झाला आहे. त्याच्यासाठी कोणती योग्य कन्या शोधली पाहिजे जेणेकरून विवाहानंतर त्याच्या खांद्यावर जबाबदाऱ्या वाढतील आणि तो समजदार होईल. परंतु विष्णुदास समर्थच्या मूर्खपणामुळे इतके लज्जित होते की त्यांनी मनात ठरवले होते की ते त्याचा विवाह करणार नाहीत. त्यांना वाटत होते की समर्थ इतके जबाबदार नाहीत की ते विवाहासारखे पवित्र बंधन निभावू शकतील. या कारणास्तव विष्णुदासने त्याच्या विवाहाचा विचार मनातून काढून टाकला होता. इकडे लक्ष्मीचे हृदय मुलाच्या लग्नाच्या चिंतेने घेरलेले होते. ती रोज स्वप्ने पाहायची की समर्थचा विवाह धूमधामात होईल आणि तो आपली सून घरी आणेल. ती नेहमी तयार ठेवायची की एक दिवस तिचा मुलगा समजदार होईल. एक दिवस जेव्हा लक्ष्मी आपल्या मुलाची प्रशंसा करत होती तेव्हा विष्णुदासने रागावून म्हटले, तुम्ही हे किती वेळा म्हटले की समर्थ समजदार आहे, पण एकदाही त्याने ते सिद्ध केले नाही. मला वाटत नाही की त्यात काही समज आहे. आई नेहमी अंध प्रेमात असतात आणि मुलांच्या कमतरतांना पाहू इच्छित नाहीत. नंतर विष्णुदासने एक विचार केला आणि म्हटले, बरे, एक शेवटची संधी देतो तुमच्या या मुलाला. त्याला बोलावून आणा आणि हे 3 पैसे द्या. त्याला सांगा की बाजारात जाऊन एका पैशाने अशी वस्तू विकत आणू जी त्याच्या स्वतःसाठी असेल आणि दुसऱ्या पैशाला तो नदीत फेकून देईल आणि तिसऱ्या पैशाने अशा 5 गोष्टी विकत आणू ज्यात काही खाण्यासाठी, पिण्यासाठी, चावण्यासाठी, बागेत लावण्यासाठी आणि गाईला खाण्यासाठीही असेल. जर तो हे काम योग्य रीतीने करेल तर मी मान्य करेन की त्यात समज आली आहे. मित्रांनो, हे ऐकून लक्ष्मीच्या मनात आशेचा किरण जागृत झाला. त्यांना वाटले की आता त्यांच्या मुलाकडे स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. त्यांनी ताबडतोब बोलावले आणि आपल्या पतीने सांगितलेल्या काम 639 मात्राची गोष्ट त्याला समजावून सांगितली. समर्थने आपल्या आईकडून पैसे घेतले आणि बाजाराकडे निघाला. बाजारात पोहोचून समर्थने पहिला पैसा आपल्यासाठी काही खाण्याच्या वस्तूवर खर्च केला आणि तो खाऊन टाकला. आता तो एका नदीच्या काठावर पोहोचला आणि वडिलांच्या बोलण्यानुसार दुसरा पैसा नदीत फेकणार होता. तेव्हा तो एका क्षणासाठी थांबला. त्याला आपल्या या कृत्याबद्दल शंका वाटली आणि विचार करू लागला. समर्थ नदीच्या काठावर उभा राहून विचार करत होता की खरंच हा पैसा नदीत फेकल्याने काही चांगले होईल का? जर मी तो फेकला तर माझ्याकडे फक्त 1 पैसा राहील आणि त्या एका पैशाने मी काय विकत आणू शकतो जो खाण्यासाठी, पिण्यासाठी, चावण्यासाठी, बागेत लावण्यासाठी आणि गाईला खाण्यासाठीही असेल, जसे आईने सांगितले आहे. समर्थ खूप अडचणीत पडला. त्याला समजत नव्हते की ही स्थिती कशी सोडवावी. दुसऱ्या बाजूला त्याला चिंता होती की जर तो पैसा नदीत फेकला नाही तर आईचे म्हणणे न मानणे होईल, जे तो कधीही करू इच्छित नव्हता. तो आपल्या अडचणींमध्ये इतका बुडाला होता की त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उदासी दिसत होती. नेमके त्याच वेळी नदीजवळून एका गावातील मुलगी, ज्याचे वडील लोहार होते, ती जात होती. तिने समर्थला एका विचित्र अडचणीत उदास उभा पाहिले. तर मुलीच्या मनात विचारण्याची इच्छा झाली. तिने जवळ जाऊन विचारले, भाऊ, तुम्ही इतके उदास का आहात? काय झाले? तुमच्या चेहऱ्यावर खूप चिंता दिसत आहे. समर्थने तिच्या दिशेने पाहिले आणि थोड्या वेळ चुप्पीने म्हटले, माझ्या आईने मला एक काम दिले आहे आणि मी ते कसे पूर्ण करणार हे समजत नाहीये.
नंतर त्याने मुलीला सर्व गोष्ट सांगितली की कसे त्याला 3 पैसे दिले होते आणि त्यांच्यापासून एक खास काम करायचे होते. त्याने समजावले की पहिल्या पैशाने त्याने आपल्यासाठी काही विकत घ्यायचे होते, ते तो आधीच खर्च करून टाकला आहे. नंतर दुसऱ्या पैशाला नदीत फेकण्याचा आदेश होता, पण त्याला ते खूप मूर्खपणाचे वाटत होते. मुलगी समजदार आणि चतुर होती आणि तिला स्थितीचा अंदाज आला. ती हसली आणि म्हटले, तुम्हाला हे काम पूर्ण करण्याचा मी तुम्हाला सोपा उपाय सांगते. जा, तिसरा पैसा आपल्या खिशात ठेवा आणि एका पैशाने एक टरबूज विकत आणा. नदीत पैसा फेकण्याची गरज नाही. मित्रांनो, समर्थने आश्चर्याने विचारले, टरबूज? एक साधे टरबूज कसे सर्व अटी पूर्ण करू शकते? मुलीने समजावत म्हटले, पहा भाऊ, टरबूजमध्ये प्रत्येक अट पूर्ण होते. हे खाण्याची गोष्ट आहे आणि त्याच्या रसामुळे हे पिण्याची गोष्ट आहे. त्याच्या बिया चावता येऊ शकतात आणि जेव्हा ते जमिनीत लावले जाईल, तेव्हा ते एक नवीन वेल जन्म देईल. आणि जो गर बचतो तो गाईला खाण्यासाठीही उपयुक्त आहे. अशा रीतीने तुमच्या आईच्या सर्व अटी पूर्ण होतील आणि तुम्हाला दुसरा पैसा नदीत फेकण्याची गरज पडणार नाही. समर्थला हा सल्ला खूप चांगला वाटला. त्याला मुलीच्या समजदारीवर खूप आश्चर्य वाटले. त्याने तिचे आभार मानले. ताबडतोब टरबूज विकत आणण्यासाठी बाजारात गेला. मित्रांनो, टरबूज विकत घेऊन तो घरी परतला आणि आपल्या आईला टरबूज भेट दिले. त्याची आई लक्ष्मीने जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्यांच्या आनंदाचा काही पारावार उरला नाही. त्यांना वाटले की समर्थमध्ये समजदारी येऊ लागली आहे आणि आता तो हळूहळू बुद्धिमान होत आहे. त्या धावत आपल्या पती विष्णुदासकडे गेल्या आणि अभिमानाने म्हटल्या, अजी, ऐका. हे पहा, माझ्या मुलाने समर्थचे काम केले. त्याने तुमच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. हे आहे ते टरबूज जे तुम्ही सांगितलेल्या गरजांना पूर्ण करते. विष्णुदासने टरबूज पाहिले तर मनात शंका आली. त्याला आपल्या मुलाच्या समजावर थोडा संशय वाटला आणि विचारात पडला. त्याने टरबूजाचे निरीक्षण केले आणि थोड्या वेळाने म्हटले, मला विश्वास नाही की समर्थने हा उपाय विचारला असेल. हे नक्कीच कोणी त्याला सल्ला दिला असेल, कारण तो अशी समज दाखवू शकत नाही. नंतर त्याने समर्थकडे पाहून प्रश्न केला, सांग, हे उपाय तुझ्या डोक्यात कसा आला? समर्थने थोड्या संकोचाने उत्तर दिले, पिताजी, हा सल्ला मला एका लोहाराच्या मुलीने दिला. तिने मला समजावले होते की टरबूज सर्व अटी पूर्ण करते. मित्रांनो, हे ऐकून विष्णुदास आपल्या पत्नीकडे पाहून म्हटले, पहा, मी तुम्हाला सांगितले होते ना? हे सर्व त्या मुलाच्या समजच्या पलीकडे आहे. त्याला सल्ला कोणीतरी दिला असेल. खरे तर, जे काही झाले, मला वाटते ती लोहाराची मुलगी खूपच बुद्धिमान आहे आणि ती आमच्या घराची सून होण्यास योग्य आहे. मी तिच्या वडिलांकडे जाऊन बोलतो. या विवाहामुळे समर्थला एक समजदार जीवनसाथी मिळेल, जी त्याला योग्य मार्गावर आणू शकते. हे ऐकून लक्ष्मीच्या मनात आनंद भरला. तिने ताबडतोब विवाहाच्या तयारीला सुरुवात केली आणि विष्णुदासनेही आपल्या बाजूने संमती दिली. काही दिवसांनंतर विष्णुदास लोहाराच्या घरी गेला, जेणेकरून त्या मुलीला पाहू शकेल, ज्याने समर्थची मदत केली होती. जेव्हा तो लोहाराच्या घरी पोहोचला, तेव्हा लोहाराच्या मुलीने दरवाजा उघडला. विष्णुदासने हसत विचारले, बेटी, तू घरी एकटी आहेस का? मुलीने खूप शालीनतेने उत्तर दिले, होय, यावेळी मी घरी एकटी आहे. विष्णुदासने विचारले, तुझे वडील आईवडील कुठे गेले आहेत? यावर मुलीने हसत म्हटले, माझे वडील एक कवडीचा लाल आणण्यासाठी गेले आहेत आणि माझी आई शब्द विकण्यासाठी बाहेर गेली आहे. विष्णुदास तिच्या बोलण्याने थोडे चकित झाले आणि समजले नाही की मुलगी काय म्हणू इच्छिते. त्यांनी आश्चर्याने विचारले, बेटी, हे तू काय म्हणालीस? मला काही समजले नाही. तुझे वडील आणि आई कुठे गेले आहेत? मुलीने शांतपणे समजावत म्हटले, माझे वडील खरे तर तेल आणण्यासाठी गेले आहेत, ज्यामुळे दिवा पेटवता येईल आणि माझी आई कोणत्या तरी विवाहाचा रिश्ता ठरवण्यासाठी गेली आहे. मुलीच्या चतुराईने भरलेल्या बोलण्याने विष्णुदासने विचार केला, ही मुलगी खरंच खूप समजदार आहे. बरोबर सांगितले आहे की समजदारी आणि चालाकीशिवाय कोणतेही काम यशस्वी होत नाही आणि समर्थसाठी हीच जीवनसाथी सर्वात योग्य राहील. मित्रांनो, काही वेळानंतर लोहार आणि त्याची पत्नी घरी परत आले आणि आपल्या घरी एका मोठ्या श्रीमंत सौदागराला पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी ताबडतोब विष्णुदासचा अभिवादन केला आणि विनम्रतेने विचारले, तुम्ही या गरीबाच्या घरी येण्याचा कष्ट कसा केला? आम्ही तुमची काय सेवा करू शकतो? विष्णुदासने हसत म्हटले, मी तुमच्याबरोबर कोणतेही व्यापारी काम करायला आलो नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी एक रिश्ता घेऊन आलो आहे. मी माझ्या मुला समर्थसाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहे. मित्रांनो, हे ऐकताच लोहार आणि त्याची पत्नीच्या डोळ्यांत आनंदाने चमक उमटली.
ते समजले की या विवाहामुळे त्यांच्या मुलीचे जीवन सुरक्षित आणि यशस्वी राहील. वेळ वाया घालवल्याशिवाय लोहारने सौदागराच्या या प्रस्तावाला आनंदाने स्वीकारले. विवाहाची तारीख ठरवली गेली आणि सौदागर आपल्या घरी परतला. घरी परतल्यावर विष्णुदासने आपल्या पत्नी देवी लक्ष्मीला सांगितले, लोहार या रिश्त्यासाठी सहमत झाला आहे आणि आम्ही लग्नाचा दिवसही ठरवला आहे. आता आमची तयारी पूर्ण झाली पाहिजे. ही बातमी ताबडतोब संपूर्ण गावात पसरली की श्रीमंत सौदागराचा मुलगा त्या गरीब लोहाराच्या मुलीशी विवाह करत आहे. जसे हे वृत्त लोकांपर्यंत पोहोचले तसे अनेक लोक म्हणू लागले की विवाह सौदागराच्या प्रतिष्ठेला अनुरूप नाही. काही लोकांनी टिप्पणी केली, विष्णुदाससारख्या प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्या मुलाचे लग्न इतक्या साध्या कुटुंबात का करावे? हे योग्य वाटत नाही. हळूहळू काही चतुर आणि नीच लोक समर्थकडे गेले आणि त्याला भडकवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी म्हटले, समर्थ भाऊ, ऐक. तू एका लोहाराच्या मुलीशी विवाह करत आहेस, पण तू विचार केलास का की असा विवाह तुझ्यासाठी योग्य नाही? लोहाराकडे जाऊन धमकी दे की जर त्याने विवाह पुढे नेले तर तू त्याच्या मुलीला दररोज बुटाने मारशील. जर तो घाबरला तर सगाई तोडेल आणि तू या बंधनातून मुक्त होशील. त्यांनी समर्थला समजावत म्हटले, जर हे लग्न झाले तरी लग्नाच्या पहिल्या दिवशी तू आपल्या पत्नीला असा धडा शिकव की ती पुढे तुझ्या आदेशाशिवाय काहीही करू नये. मित्रांनो, समर्थ जो नेहमी आपल्या भोळेपणात अडकलेला असायचा, त्याने ही योजना एक चांगला विचार मानला. त्याला समजलेच नाही की हे लोक त्याचे चांगले करत नाहीत, तर आपल्या मनोरंजनासाठी त्याला चुकीचे काम करायला सांगत आहेत. समर्थने त्यांच्या बोलण्याला मान्यता दिली आणि त्याचवेळी लोहाराच्या घरी जाऊन धमकी दिली. लोहार हे सर्व ऐकून खूप चिंतेत झाला. त्याने या धमकीला गंभीरतेने घेतले आणि याबद्दल आपल्या मुलीशी बोलला. त्याची मुलगी खूप बुद्धिमान होती. मुलीने आपल्या वडिलांना शांत करत म्हटले, पिताजी, तुम्ही चिंता करू नका. ही गोष्ट स्पष्ट आहे की कोणीतरी त्यांना चुकीचा सल्ला दिला आहे, पण तुम्ही निश्चिंत राहा. मी जाणते की विवाह माझ्यासाठी योग्य आहे आणि मी ते यशस्वी करेन. येथे मुलीने एक नीतिपरक गोष्टाचा उल्लेख केला, म्हणतात, दुर्जनांच्या बोलण्यात येणे कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीचा गुण नाही. सज्जन आणि चतुर तोच जो आपले निर्णय स्वतः घेते आणि दुसऱ्यांच्या बोलण्याकडे कान देतो. तिने आपल्या वडिलांना समजावले की एक खरे नाते फक्त प्रेम आणि समजदारीने बनते आणि तिने आपल्या हृदयात हा संकल्प घेतला की ती हे विवाह यशस्वी करेल, कितीही अडचणी का येऊ देत. लोहाराच्या समजदार मुलीने आपल्या वडिलांना विश्वास दिला, पिताजी, तुम्ही चिंता करू नका. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या तसे काहीही होणार नाही. खऱ्या नात्यात समज आणि धैर्याने यश मिळते. मित्रांनो, नंतर तो दिवस आला जेव्हा समर्थ आणि लोहाराच्या मुलीचा विवाह धूमधामात संपन्न झाला. गावात सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते. विष्णुदासच्या घरी आनंदाची लहर होती आणि देवी लक्ष्मीची वर्षानुवर्षांची इच्छा पूर्ण झाली. विवाहानंतर रात्री जेव्हा सर्व झोपले तेव्हा समर्थने विचार केला की त्याला आपल्या पत्नीला नियंत्रित करण्यासाठी आपल्या मित्रांच्या सल्ल्याचे पालन करावे. या विचाराने तो हळूच उठला आणि एक बूट हातात घेतला. हे विचार करून की त्याची पत्नी झोपली आहे. पण जसे समर्थ आपल्या पत्नीला मारण्यासाठी पुढे सरकला तशी त्याची पत्नीने हळूच डोळे उघडले आणि त्याच्या दिशेने पाहून हसत म्हटले, हे योग्य नाही. विवाहाच्या पहिल्या दिवशी जर भांडण सुरू झाले तर ते अशुभ मानले जाते. आज रात्री तुम्ही माझ्याशी काही बोलू नका. जर तुम्हाला वाटते की आवश्यक आहे तर उद्या करा. समर्थ तिच्या बोलण्यात हरवला आणि तिच्या शांत व्यवहाराने चकित झाला. त्याने विचार केला की कदाचित ती बरोबर म्हणत आहे. या विचाराने त्याने बूट बाजूला ठेवला आणि शांतपणे झोपला. दुसऱ्या रात्री समर्थला पुन्हा आपल्या मित्रांच्या गोष्टी आठवल्या. त्यांच्या सांगण्यानुसार त्याला आपल्या पत्नीला धडा शिकवावा, जेणेकरून ती कधीही त्याच्या बोलण्याचा विरोध करू नये. यावेळीही त्याने शांतपणे बूट उचलला, पण पुन्हा त्याची पत्नीने डोळे उघडले आणि हसत म्हटले, तुमच्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीकडून अशी अपेक्षा नव्हती. विवाहाच्या पहिल्या आठवड्यात पती पत्नीमध्ये भांडण करणे अशुभ मानले जाते. मी ऐकले आहे की पहिल्या आठवड्यात एकमेकांचा अपमान केला तर वैवाहिक जीवनात समस्या येतात. माझी एक विनंती मान्य करा, हे काम 8व्या दिवसासाठी ठेवा. नंतर तुम्ही मला जितके हवे तितके मारू शकता. तिच्या बोलण्यात खरेपणा आणि शांती होती आणि समर्थचा राग हळूहळू थंड झाला. त्याने विचार केला की त्याची पत्नी खरंच खूप समजदार आहे आणि त्याने बूट पुन्हा ठेवला. मित्रांनो, 7व्या दिवशी परंपरेनुसार मुलगी आपल्या वडिलांच्या घरी गेली. समर्थचे मित्र त्याला भेटले आणि त्याला चिडवत म्हटले, तुझी पत्नीने तुला किती चांगले बनवले आहे.
आम्हाला माहीत होते की तू नेहमीप्रमाणे तिच्याच ताब्यात राहशील. समर्थने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण त्याच्या मनात आता आपल्या नात्याबद्दल एक नवीन भावना जागृत झाली होती. याच दरम्यान सौदागराची पत्नी लक्ष्मी आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल विचार करू लागली. त्यांना वाटले की आता समर्थला व्यापार आणि जीवनाचा खरा अर्थ समजावण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या पती विष्णुदासला म्हटले, आता वेळ आली आहे की समर्थला आपल्या पायावर उभे करावे. त्याला काही सामान आणि पैसे देऊन बाहेर व्यापारासाठी पाठवावे, जेणेकरून तो आपल्या दमावर काही शिकेल. विष्णुदासला हा विचार थोडा धोकादायक वाटला. त्यांनी म्हटले, जर त्याला व्यापारासाठी पैसा आणि सामान दिले, तर तो सर्व उधळून लावेल. हे पाण्यात पैसा फेकण्यासारखे आहे. लक्ष्मीने हसत म्हटले, लक्षात ठेवा, जसे विवेकाशिवाय शक्तीचा उपयोग नष्ट करतो आणि अनुभवाशिवाय ज्ञान व्यर्थ आहे. समर्थलाही हे शिकण्याची गरज आहे की अनुभवाने विवेक येतो. जर तो व्यापारात कमावला तर पैशांची किंमत समजेल आणि जर तो नुकसानही सहन केले तर त्याला खूप अनुभव मिळेल की मेहनतीने पैसे कसे कमावले जातात. शेवटी लक्ष्मीच्या युक्तिवादापुढे त्यांचे पती विष्णुदासला झुकावे लागले. त्यांनी समर्थला बोलावले आणि त्याला काही धन, व्यापारासाठी सामान आणि नोकर दिले, जेणेकरून ते त्याच्या प्रवासात मदत करतील. त्यांनी म्हटले, हे तुझे पहिले व्यापारी प्रवास आहे. लक्षात ठेव, जो आणि सामान तुला दिले आहे त्याचा योग्य उपयोग कर. यश आणि अपयश दोन्ही तुझ्या हातात आहेत. समर्थने सामान आणि पैसे घेतले आणि आपल्या नोकरांसोबत व्यापारी प्रवासाला निघाला. त्याची आईने त्याला निरोप देताना त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले, लक्षात ठेव, प्रत्येक अनुभव तुला शिकवतो. जर तू योग्य रीतीने पुढे गेलास तर जीवनात यशस्वी होशील. अशा रीतीने समर्थने व्यापाराची यात्रा सुरू केली. समर्थ आपल्या नोकरांसोबत व्यापाराच्या यात्रेला निघाला. ही यात्रा त्याच्या जीवनातील पहिला मोठा अनुभव होता आणि तो आपल्या मनात आशा आणि चिंतांचा संगम घेऊन चालला होता. तो आपल्या नोकरांसोबत लांबच्या यात्रेला गेला, पण थोड्याच वेळात त्यांचा तताफा एका विशाल बागेत पोहोचला. बागेच्या चारही बाजूंना उंच भिंत होती, ज्याच्या बाहेर काहीही पाहणे कठीण होते. समर्थला ही जागा रहस्यमय वाटली आणि त्याने आपल्या नोकरांना म्हटले, पहा, ही जागा किती मोठी, शांती आणि मनमोहक आहे. पहा, ही जागा किती मोठी आणि अद्भुत दिसते. त्याच्या आत जाऊन पहा की तिथे काय आहे. त्याचे नोकर त्या भिंतीच्या आत गेले आणि थोड्या वेळाने परत आले. तेव्हा त्यांनी सांगितले, मालक, घराच्या आत एक विशाल बाग आहे आणि एक भव्य महालासारखे घर आहे. समर्थचा उत्साह आणखी वाढला आणि तो स्वतः त्या बागेत गेला. जसे तो त्या भव्य घराकडे पाहत होता तशी त्याची नजर एका अत्यंत सुंदर तरुणीवर पडली. ती तरुणी त्याला पाहून हसली आणि आपल्या आकर्षक आवाजात म्हटले, ये, माझ्यासोबत खेळ खेळा. समर्थ तिच्या दिशेने आकर्षित होत गेला. त्याने विचार केला की हे एक साध्या मनोरंजनाचे खेळ असेल, ज्यामुळे प्रवासाची थकवा दूर होईल. त्याला माहीत नव्हते की ही सुंदर तरुणी खरे तर एक प्रोफेशनल जुगारी होती, जी आपल्या चालींनी दुसऱ्यांचे सर्व काही लुटून घेते. तिने समर्थला आत बोलावले आणि जुआ खेळायला सुरुवात केली. समर्थनेही जुआ खेळायला सुरुवात केली, पण लवकरच त्याला जाणीव झाली की तो हारत आहे. त्या मुलींकडे एक विशेष चाल होती, ज्यामुळे ती प्रत्येक वेळी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवते. तिच्याकडे एक चालाक मांजर पाळलेले होते, ज्याला तिने विशेष प्रशिक्षण दिले होते. खेळादरम्यान जेव्हा ती हारू लागायची, तेव्हा ती आपल्या मांजराला एक इशारा द्यायची. ते मांजर ताबडतोब खोलीत ठेवलेल्या दिव्याजवळ जाऊन तो विझवायचे, ज्यामुळे खोली अंधारात बुडायची. त्या अंधारात ती तरुणी आपले जुएचे पत्ते आणि गोच्या बदलायची. अशा रीतीने आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवून त्याचा सर्व पैसा आणि सामान हस्तगत करायची. समर्थ ही चाल अनोळखी होता आणि हळूहळू तो प्रत्येक गोष्ट हारत गेला. त्याची स्थिती इतकी बिघडली की त्याने आपला पैसा, सामान, नोकर, येथपर्यंत आपली स्वतःची स्वातंत्र्यही हारली. जेव्हा त्याच्याकडे काही उरले नाही, तेव्हा त्या तरुणीने त्याला पकडवून तुरुंगात टाकले. तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत समर्थ एकटा आणि असहाय्य वाटू लागला. त्याच्याबरोबर खूप वाईट वागणूक केली जात होती. त्याला फक्त वाळलेल्या भाकरीचा तुकडा आणि घाण पाणी दिले जायचे आणि कधीकधी त्याला अपमानितही केले जायचे. या कठीण स्थितीत समर्थ दररोज देवाला प्रार्थना करायचा, हे ईश्वरा, मला या वाईट स्थितीतून बाहेर काढण्याचा कोणता उपाय सांग. तू आपल्या निर्णयावर पश्चाताप करायचा आणि विचार करायचा की कदाचित त्याने लोभात येऊन ही चूक केली असेल. एक दिवस तुरुंगाच्या दरवाजाजवळून एक व्यापारी जात होता. समर्थने त्याला पाहून हाक मारली आणि म्हटले, भाई साहेब, काय तुम्ही माझी मदत कराल का? त्या व्यापाऱ्याने थांबून विचारले, तू कोण आहेस आणि येथे कसा आलास?
समर्थने त्याला आपली पूर्ण कथा सांगितली आणि हेही सांगितले की त्याचे कुटुंब कोणत्या ठिकाणी राहते. व्यापाऱ्याने जेव्हा ते ठिकाणाचे नाव ऐकले तेव्हा त्याला समजले की तोही त्या दिशेने जात आहे. त्याने समर्थची गोष्ट काळजीपूर्वक ऐकली आणि सहानुभूती दाखवत म्हटले, मी तुझी मदत नक्की करेन. सांग, मला काय करायचे आहे? समर्थने सुटकेची श्वास घेतला आणि म्हटले, मी तुमच्या या उपकाराला कधीही विसरणार नाही. कृपया माझी ही 2 चिठ्ठ्या घ्या. एक माझ्या वडिलांना द्या आणि दुसरी माझ्या पत्नीला. माझी आशा आहे की ते माझी स्थिती समजतील आणि माझी मदत करतील. व्यापाऱ्याने संमतीने डोके हलवले, दोन्ही चिठ्ठ्या घेतल्या आणि वचन दिले की तो त्यांच्या ठिकाणी पोहोचवेल. समर्थने आपल्या वडिलांना लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या दुर्दशेचे पूर्ण वर्णन केले होते आणि सांगितले होते की त्याने कसे आपली सर्व संपत्ती, सर्व स्वातंत्र्य गमावले आहे. त्याने आपल्या वडिलांना विनंती केली की ते त्याला या ठिकाणातून बंधनमुक्त करावेत आणि त्यांची मदत करावी. दुसरी चिठ्ठी त्याने आपल्या पत्नीला लिहिली होती, ज्यात त्याने विनोदाच्या अंदाजात म्हटले होते की त्याने खूप पैसा कमावला आहे आणि लवकरच परत येईल. त्याने लिहिले होते की मी लवकरच परत येऊन तुला बुटाने मारणार, जसे मी तुला आधीच सांगितले होते. तो इच्छित होता की त्याच्या पत्नीला त्याच्या स्थितीची माहिती मिळावी, म्हणून त्याने ही गोष्ट विनोदात लिहिली होती. जेव्हा व्यापाऱ्याचे काम संपले तेव्हा तो समर्थच्या देशाकडे निघाला. सहज म्हणून तो व्यापारी वाचता लिहिता येत नव्हता आणि चुकून त्याने समर्थच्या वडिलांना लिहिलेली चिठ्ठी त्याच्या पत्नीला दिली आणि पत्नीला लिहिलेली चिठ्ठी त्याच्या वडिलांना दिली. जेव्हा समर्थच्या वडिलांनी ती चिठ्ठी वाचली तेव्हा त्यांना वाटले की त्यांचा मुलगा कोणत्या तरी कामात यशस्वी झाला आहे आणि खूप धन कमावले आहे. हे वाचून ते खूप आनंदित झाले आणि अभिमान वाटला, जरी त्यांना समजले नाही की ते पत्र त्यांच्याऐवजी त्यांच्या सुनाला का लिहिले गेले होते आणि त्यात हे का म्हटले होते की तो आपल्या पत्नीला मारणार आहे. इकडे जेव्हा समर्थच्या पत्नीने चिठ्ठी वाचली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने विचार केला की तिचा पती तुरुंगात आहे आणि खूप कठीण परिस्थितीत अडकला आहे. तिलाही समजले नाही की हे पत्र तिच्या नावाऐवजी तिच्या सासऱ्यांच्या नावाने का लिहिले गेले होते. दोन्ही पत्रे वाचून समर्थचे कुटुंब गोंधळात पडले, पण समर्थची पत्नी जी खूप चतुर आणि समजदार होती, ती स्थिती समजून आपल्या सासऱ्यांशी बोलली आणि म्हटली की ती आपल्या पतीची मदत करण्यासाठी तिथे जाईल. तिने आपल्या सासऱ्यांकडून परवानगी मागितली आणि त्यांच्याकडून प्रवासासाठी काही पैसे मागितले. तिने विचार केला, हे माझे कर्तव्य आहे की मी आपल्या पतीला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढावे. कितीही अडचण का येऊ दे, मी त्याला वाचवण्यासाठी तयार आहे. या संकल्पासह ती आपल्या पतीला मुक्त करण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाली. समर्थची पत्नी, ज्याला आता आपल्या पतीच्या दुर्दशेची माहिती झाली होती, तिने ठरवले की ती कोणत्याही किंमतीला आपल्या पतीला सोडवेल. आपल्या सासऱ्यांकडून परवानगी घेऊन तिने प्रवासासाठी पैसे आणि काही सामग्री घोड्यांमध्ये ठेवली. तिने स्वतःला ओळख लपवण्यासाठी पुरुषाचा वेश धारण केला, जेणेकरून प्रवासादरम्यान कोणीही तिला ओळखू नये. अशा रीतीने ती आपल्या दृढ निश्चयासह आपल्या पतीला सोडवण्यासाठी निघाली. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर ती त्या ठिकाणी पोहोचली, जिथे ती सुंदर आणि चालाक जुगारी मुलगी राहत होती, ज्याने समर्थला फसवून त्याचा धन, सामान आणि स्वातंत्र्य हिसकावले होते. समर्थच्या पत्नीने त्या जुगारी मुलीकडे जाऊन हा संदेश पाठवला की तीही एका श्रीमंत व्यापाऱ्याची संतान आहे आणि जुएत खूप निपुण आहे. तिने इशारा दिला की ती 2 हात खेळण्यासाठी आली आहे. चालाक जुगारी मुलगी, जी नवीन आव्हानाच्या शोधात होती, ताबडतोब खेळण्यासाठी तयार झाली. संध्याकाळी दोघींचा खेळ होतो. याच दरम्यान समर्थच्या पत्नीने त्या जुगारीच्या मुलीच्या नोकरांकडून माहिती मिळवण्याचा निर्णय घेतला की त्यांची मालकीण खेळात कोणत्या प्रकारच्या चाली चालते. पहिल्यांदा नोकरांनी सांगण्यास नकार दिला, पण जेव्हा तिने त्यांना सोन्याच्या अंगठ्या आणि काही मौल्यवान वस्तू दाखवल्या तेव्हा ते लोभात आले आणि सांगितले की त्यांची मालकीण नेहमी खेळ जिंकण्यासाठी आपल्या मांजराचा उपयोग करते. जेव्हा ती हारू लागते तेव्हा ती मांजराला इशारा करते, जे दिव्याजवळ जाऊन तो विझवते. अंधार झाल्यावर ती आपले जुएचे पत्ते किंवा गोट्या बदलते आणि खेळ आपल्या मनाप्रमाणे वळवते. हे ऐकून समर्थच्या पत्नीच्या मनात एक योजना आकार घेतली. तिने विचार केला की यावेळी ती या चालाक जुगारी मुलीला तिच्याच चालीत मात देईल. ती तिथून निघाली आणि संध्याकाळी आपल्यासोबत एक छोटेसे उंदीर घेऊन परतली, जे तिने आपल्या कोटाच्या बाहीत लपवले होते. आता खेळ सुरू होतो. समर्थची पत्नीने खेळात आपली कुशलता आणि धैर्य दाखवायला सुरुवात केली आणि लवकरच ती जिंकू लागली. हे पाहून जुगारी मुलगी घाबरली आणि तिने आपल्या मांजराला इशारा केला.
मांजर ताबडतोब दिव्याकडे पुढे सरकले जेणेकरून ते विझवेल, पण नेमके त्याचवेळी समर्थच्या पत्नीने आपल्या कोटाच्या बाहीतून उंदीर बाहेर काढून सोडले. उंदीर पाहताच मांजराचे लक्ष विचलित झाले आणि ते दिव्याकडे जाण्याऐवजी उंदीराच्या मागे धावले. उंदीर इकडे तिकडे धावत राहिला आणि मांजरही खोलीत वस्तू इकडे तिकडे पाडत त्याच्या मागे धावले. खोलीत एक गोंधळ माजला. या स्थितीत जुगारी मुलगी असहाय्य झाली आणि तिचे लक्ष खेळाकडे गेले नाही. यावर समर्थची पत्नी हसत म्हटली, काय, आता खेळ सुरू करू का? आता कोणती अडचण नाही. समर्थची पत्नीने आपल्या कौशल्याचा प्रदर्शन करत एक एक करून प्रत्येक बाजी जिंकली. तिने केवळ आपल्या पतीचे गमावलेले पैसे आणि सामान परत जिंकले नाही, तर त्या जुगारी मुलीचा सर्व धन, नोकर, महाल आणि येथपर्यंत तिचे मालकीही आपल्या नावावर केले. खेळाच्या शेवटी समर्थची पत्नीने मोठमोठ्या पेट्यांमध्ये सर्व जिंकलेले धन आणि सामान भरले. नंतर तिने त्या महालाच्या तुरुंगात बंद केलेल्या सर्व कैद्यांना मुक्त करवले, ज्यात तिचा पती समर्थही होता. समर्थ इतर कैद्यांसोबत बाहेर आला आणि त्याने त्या व्यापारीरूपी व्यक्तीला कैद्यांमध्ये पाहिले, ज्याने त्यांना मुक्त केले होते. समर्थने त्या व्यक्तीचे आभार मानत म्हटले, तुमचे खूप आभार. तुम्ही आम्हाला मुक्ती दिली. काय तुम्ही आमचे सरदार होऊ शकता? समर्थची पत्नीने आपली खरी ओळख लपवत हा प्रस्ताव स्वीकारला. तिने समर्थचे फाटके कपडे काढून त्याला एका सरदारासारखी राजसी वस्त्रे घातली. समर्थने, ज्याला ती ओळखली नव्हती, त्याला आपला नेता मानले आणि त्याच्यासोबत जायला तयार झाला. तिथून निघण्याची तयारी सुरू झाली. समर्थची पत्नीने सर्व पेट्यांच्या चाव्या समर्थच्या हवाली केल्या, पण ज्या पेटीत समर्थचे जुन्या कपडे ठेवले होते, तिची चावी आपल्याकडे ठेवली, जेणेकरून भविष्यात तिच्या खऱ्या ओळखीचा पुरावा राहील. समर्थची पत्नी, ज्याने आपल्या पतीला मुक्त करण्याचे एक साहसी कार्य केले होते, आता आपल्या योजनेच्या शेवटच्या टप्प्यात होती. आपल्या पती आणि इतर कैद्यांसोबत ती त्या ठिकाणातून निघाली, जिथे त्यांनी जुगारी मुलीला पराभूत केले होते. प्रवासादरम्यान त्यांनी त्या जुगारी मुलीला आपल्यासोबत घेतले, जेणेकरून भविष्यात कोणीही तिच्याबरोबर फसवणूक करू नये. जेव्हा ते आपल्या देशाच्या सीमेजवळ पोहोचले, तेव्हा समर्थची पत्नी आपल्या पतीला म्हणते, मला आपले एक आवश्यक काम करायचे आहे, म्हणून मी आता थोड्या वेळासाठी येथून जाते. तू माझ्याशिवाय चिंता करू नको आणि थेट शहराकडे पुढे जा. सर्व सामान आणि धन आपल्या घरी सुरक्षित ठेव. मी तुझ्या वडिलांना ओळखते आणि तुझ्यावरही विश्वास ठेवू शकते. जर 20 दिवसांत मी परत आले नाही, तर हे सर्व तुझे आहे. समर्थने आपल्या नवीन सरदाराच्या बोलण्याला गंभीरतेने घेतले आणि त्याला विश्वासात घेतले. त्यानंतर त्याची पत्नी आपल्या घरी गेली आणि समर्थ ती मुलगी आणि नोकर चाकरांसोबत आपल्या घरी निघाला. घरी पोहोचताच समर्थची पत्नीने आपल्या वडिलांना सर्व घटना सांगितल्या, पण विनंती केली की ते हे प्रकरण कोणाशीही शेअर करू नयेत. तिने आपल्या वडिलांना आपला खरा उद्देश लपवण्याची गोष्ट सांगितली आणि थोडा वेळ विश्रांतीनंतर ती आपल्या सासरच्या दिशेने निघाली. काही दिवसांनंतर जेव्हा ती आपल्या सासरी पोहोचली, तेव्हा समर्थने तिला पाहताच आपल्या जुन्या गोष्टी आठवत म्हटले, काय, तुला माहीत आहे की मला तुला किती वेळा मारायचे आहे? मित्रांनो, असे म्हणून त्याने आपल्या बुटाकडे इशारा करत त्याला उचलण्याचा नाटक केले. इतक्यात त्याच्या आई वडिलांनी त्याला फटकारले, छी, काय तू अशा नीच विचारांसोबत घरी परत आलास? हे स्वागताचे प्रसंग आहे आणि तू ते असे खराब करत आहेस. समर्थची पत्नीने गंभीरतेने विचारले आणि म्हटले, आता मला समजले आहे की तुझ्यात अजूनही समज आलेली नाही. मी विचार केला होता की कदाचित तू आता आपल्या चुकांमधून शिकला असशील, पण वाटते की तू अजूनही तसाच व्यवहार करत आहेस. नंतर तिने आपले लक्ष खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या पेटीकडे वळवले आणि म्हटले की ती येथे आण. समर्थने आदेशाचे पालन केले आणि ती पेटी घेऊन आला. त्याची पत्नीने पेटी उघडत म्हटले, आता या कपड्यांना काळजीपूर्वक पहा आणि सांग, हे कपडे कोणाचे आहेत? काय हे कपडे तुझेच नाहीत? नंतर ती उठून म्हटले, आठव की तुरुंगात ठेवणाऱ्यांनी तुझ्याबरोबर कसा व्यवहार केला होता. ते तुझ्यावर कसे ओरडायचे, तुझ्याशी कशी घट्टपणे बोलायचे आणि तुला कसे खाणे द्यायचे. या सर्व गोष्टी आठवून तुझे रोंगटे उभे राहत नाहीत का? मी तीच आहे, ज्याने तुला त्या अडचणीतून बाहेर काढले. मी तीच आहे, जी श्रीमंत व्यापाऱ्याच्या वेशात त्या जुगारी मुलीकडे गेली होती आणि तुझे सर्व सामान, मान परत मिळवले. ही तीच मुलगी आहे, ज्याने तुला फसवले होते आणि तुरुंगात टाकले होते. समर्थ हे ऐकून थक्क झाला. त्याचे डोळे स्थिर झाले. तो आपल्या पत्नीच्या चतुराई, धैर्य आणि साहसाला पाहून खूप हैराण झाला. त्याला आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली आणि त्याच्या नजरा लज्जेने खाली झुकल्या. हे सर्व पाहून त्याची आईने आपल्या सूनला अभिमानाने पाहिले आणि तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला.
नंतर विष्णुदासनेही आपल्या मुलाकडे गंभीरतेने पाहत म्हटले, आता तुला कळले असेल की तू कितना मोठा मूर्ख आहेस. ही सून केवळ चतुराईत तुला खूप पुढे आहे, तर तिने ते साहस दाखवले जे तुझ्याकडून कधीही होणार नव्हते. हे धन दौलत आणि सर्व दागिने तिचे हक्कदार आहेत. मित्रांनो, कुटुंबातील सर्वांनी सुनेच्या बुद्धिमत्ता आणि साहसाची प्रशंसा केली. विष्णुदासलाही हे विश्वास पटले की त्याची सूनच समर्थच्या जीवनात योग्य मार्गदर्शन आहे आणि अशा रीतीने सुनेच्या समजदारी आणि धैर्याने केवळ समर्थला योग्य मार्ग दाखवला नाही, तर कुटुंबासाठीही मानाचा कारण ठरले. मित्रांनो, आता मी तुम्हाला स्त्रियांपासून काही विशेष गुण सांगतो, ज्यामुळे त्या कुटुंबाच्या प्रिय होतात. हे गुण केवळ कुटुंबात प्रेम टिकवण्यात मदत करतात तर कुटुंबाला प्रगतीच्या मार्गावरही नेतात. त्यांच्यासोबत सासरे, सासू आणि पती नेहमी त्यांना डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवून ठेवतात. येथे अशाच काही महत्त्वपूर्ण गुणांचे मी वर्णन करत आहे. क्रमांक 1. एक स्त्री जी आपल्या सासरे, सासू आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा आदर करते आणि त्यांची सेवा आपले कर्तव्य समजते, ती कुटुंबाचे मन जिंकते. ती सासरे, सासूंबद्दल आदराची भावना ठेवते, त्यांना आपले आईवडील समान मानते. हा गुण कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढवतो. क्रमांक 2. धैर्य आणि सहनशीलता. स्त्रीमध्ये धैर्य आणि सहनशीलतेचा असणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबात अनेकदा कठीण परिस्थिती येतात आणि प्रत्येकाची स्वाभाविक सवयी वेगवेगळ्या असतात. धैर्याने परिस्थितींचा सामना करणे आणि प्रत्येक स्थितीत संतुलन राखण्याचा गुण कुटुंबाला एकजूट आणि सुखी ठेवतो. क्रमांक 3. समर्पण आणि निष्ठा. कुटुंबाबद्दल पूर्ण समर्पण आणि निष्ठेचे काम एक स्त्रीला कुटुंबासाठी अतिप्रिय बनवते. ती आपल्या पती आणि कुटुंबाच्या भलाईसाठी पूर्ण प्रामाणिकपणे काम करते. आपल्या कुटुंबाच्या हितात विचार करणे आणि त्याला प्राधान्य देण्याच्या भावनेने कुटुंबात तिची प्रतिष्ठा आणि प्रेम टिकते. क्रमांक 4. एक स्त्रीच्या आत उत्साह असणे आवश्यक आहे. तिची सकारात्मक ऊर्जा घराचे वातावरण आनंदी आणि शांत ठेवते. घराच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे आणि अडचणींमध्ये हिंमत राखण्याची सवय कुटुंबातील इतर सदस्यांना प्रेरित करते. क्रमांक 5. समजदारी आणि विवेकपूर्ण निर्णय. कुटुंबात अनेकदा निर्णय घेण्याची स्थिती येते. एक समजदार आणि विवेकपूर्ण स्त्री प्रत्येक निर्णयात विचार करून मार्गदर्शन करते. ती प्रत्येक परिस्थितीत बरोबर आणि चुकीचे समजण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे कुटुंबात शांती टिकते आणि अडचणींचा सामना सोपे होतो. क्रमांक 6. धर्म आणि आध्यात्मिकतेत रुची ठेवणारी स्त्री कुटुंबासाठी एक आशीर्वाद मानली जाते. तिच्या धार्मिक प्रवृत्तीमुळे घरात नेहमी शांती, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा टिकते. पूजापाठ आणि कुटुंबाच्या कल्याणाच्या प्रार्थनेत तिची रुची घराला मजबूत आध्यात्मिक आधार देते. क्रमांक 7. क्षमा आणि सहनशीलतेचा गुण. माफ करण्याची क्षमता आणि सहनशीलता एक स्त्रीमध्ये असणे महत्त्वपूर्ण गुण आहे. कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या चुका करतात, पण क्षमेचा गुण तिला कुटुंबात कोणत्याही तणावाला दूर करण्यात आणि प्रेम टिकवण्यात सक्षम करते. क्रमांक 8. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने निभावणारी स्त्री कुटुंबासाठी आदर्श असते. प्रत्येक जबाबदारी आनंदाने निभावणे आणि प्रत्येक सदस्याच्या गरजेची काळजी घेण्याने ती सासरे, सासूंच्या डोळ्यांचे तारे आणि पतीची प्रिय बनते. क्रमांक 9. प्रेम आणि दयेची भावना. स्त्रीमध्ये प्रेम आणि दयेचे असणे आवश्यक आहे. तिचा मधुर आणि दयाळू स्वभाव कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मनाला स्पर्श करतो. तिची कोमलता आणि काळजी जिद्द करण्याच्या सवयीमुळे ती घरात एक सुखद वातावरण निर्माण करते आणि सर्व तिच्यावर प्रेम वर्षाव करतात. क्रमांक 10. बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्याची क्षमता. एक बुद्धिमान स्त्री प्रत्येक समस्येचे समाधान विवेक आणि समजदारीने काढण्यात सक्षम असते. तिच्या विचार करण्याच्या शक्ती कठीण वेळेत कुटुंबाचा आधार बनते आणि तिच्या स्थितीला मजबूती देते. एक स्त्री जी या गुणांना अंगीकारते, ती केवळ आपल्या कुटुंबाचे प्रेम मिळवते, तर कुटुंबाला संघटित आणि सशक्त बनवते. तिच्या आचरण आणि विचारांमुळे कुटुंबात सुख शांती टिकते. सासरे, सासू तिला मुलीप्रमाणे प्रेम करतात, पती तिचा आदर करतो आणि घर प्रगतीच्या मार्गावर नेहमी पुढे जात राहते. तर मित्रांनो, आमची ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओत एका आणखी चर्चेसोबत. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. जय श्री कृष्णा.